पुनर्विकास करताना आश्वासन काय दिले जातात याच्यापेक्षा त्याची जी फिजिबिलिटी आहे, प्रकल्प व्यवहार का हवा, हा योग्य पद्धतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी सभासदांना समजावून सांगितला पाहिजे. आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचं पहिलं कामच ते आहे की फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांना सबमिट कर. त्याच्यामध्ये काय असतं की आता शासनाने जे नवीन नियम मंजूर केले त्याच्यानुसार इथं FSI किती मिळणार आहे, त्या FSI नुसार इथं मॅक्झिमम किती बांधकाम होईल. मग त्या बांधकामामध्ये जर सिडकोनं बांधलेली घरं असतील तर काही भाग आपल्याला सिडकोन महापालिकेला घरं बांधून द्यायचं आहे. विकासकाला प्रकल्प व्यवहार्य होण्याच्या दृष्टिकोनातून काही क्षेत्र जाणार आहे आणि मग राहणारं जे क्षेत्र आहे ते आपल्याला मिळेल आणि ते मग पूर्वीच्या कार्पेट एरियापेक्षा किती प्रमाणात जास्त आहे. प्रकल्पाची किंमत काय आहे, जेणेकरून येणारा विकासक ज्यावेळी एखाद्या प्रकल्पाचा खर्च उचलत असतो त्याच्यावर त्याचा काहीतरी लाभांश किंवा नफा तो गृहीत धरतो. तर हा एकत्रित त्याचा मिळणारा जो महसूल आहे त्याच्यासाठी तिथे सुरू असलेले विक्रीचे दर काय आहेत त्यानुसार त्याला किती क्षेत्र लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फिजिबिलिटी रिपोर्टमधून समजल्यानंतर वास्तववादी जी अपेक्षा असेल त्यानुसार वाढीव एरिया लोकांना मिळतो. म्हणजे आता आहे त्याच्यापेक्षा जास्त एरियाचं घर मिळतं. नवी मुंबईचा विचार केला तर जवळपास 70% पासून 100% वाढीव एरियाची घरं इथं सिडकोनं बांधलेल्या घरांच्या बाबतीत मिळत आहेत आणि दुसऱ्याच्या बाबतीत मग 40 ते 50% एवढ्या वाढीव एरिया येतो.